पुणे घाटमाथ्यावर पुढील 4 ते 5 दिवस रेड अलर्ट जारी। मुंबई, ठाणे, पालघर आणि नाशिकला येलो अलर्ट। राज्यात पुढील 4 ते 5 दिवस पाऊस, हवामान खात्याचा अंदाज। खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदीपात्रात 6451 क्युसेकने पाण्याचा विसर्ग। पुणे शहराचा घाटमाथ्यावर रात्री पावसाची जोरदार हजेरी। पुण्याच्या लोणावळ्यात तुफान पाऊस, गेल्या 24 तासात तब्बल 165 मिलीमीटर पावसाची नोंद। नाशिकच्या धरण क्षेत्रात पुन्हा पावसाची बॅटिंग, गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला। अंत्यसंस्कारासाठी दुथडी भरून वाहणारी नदी पार करून जाण्याची वेळ ग्रामस्थांवर आल्याचं दृश्य समोर। नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील धक्कादायक वास्तव समोर। पाण्याचा अंदाज न आल्यानं एक तरुण नदीपात्रात बुडाला। ठाण्यातील शहापूरमधील भारंगी नदीत दुर्घटना, सार्थक कोळी असं मृत तरुणाचं नाव। नागपुरातील शालार्थ आयडी घोटाळा प्रकरण, आणखी 3 बडे अधिकारी एसआयटीच्या रडारवर। 3 अधिकाऱ्यांनी सादर केलेले 680 शिक्षकांचे अहवाल बोगस असल्याचा अहवाल सायबर पोलिसांकडून शिक्षण विभागाला सादर। एसटी कर्मचाऱ्यांसाठी एकादशीला मोफत जेवणाची व्यवस्था। आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरला विठुरायाच्या दर्शनासाठी येणाऱ्या लाखो भाविक येतात, त्यांच्या सेवेसाठी एसटीच्या बसेस तैनात। सीमा प्रश्न कधी संपला? मात्र राजकारणासाठी काही संघटनांकडून हा प्रश्न जिवंत ठेवण्याचा प्रयत्न। सीमा प्रश्नाबाबत कर्नाटकातील भाजपचे खासदार हिराण्णा कडाडींचं बेताल वक्तव्य। नवी दिल्लीतील संसदेतील सुरक्षा त्रुटी प्रकरण, संसदेत पिवळा गॅस सोडणाऱ्या 2 आरोपींना जामीन।